21 डिसेंबरला होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीमुळे परीक्षा पुढे ढकलली। अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा 6 दिवस पायी प्रवास करत नागपूर अधिवेशनावर धडकणार। मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांग कार्ड विरोधामध्ये एसटी महामंडळाची धडक मोहीम। दिव्यांगांचं बोगस कार्ड बनवून प्रवास करणाऱ्या 60 प्रवाशांकडून कार्ड जप्त। कोल्हापूरमध्ये फुटपाथवरील अतिक्रमणावर महानगरपालिकेचा हातोडा। जेसीबीच्या द्वारे अतिक्रमण काढण्यास सुरुवात। जळगावच्या अमळनेरमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांकडून महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी 15 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। सांगलीमधील शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेचं आमरण उपोषण सुरू। सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, आंदोलकांची मागणी। नागपूरच्या कापसी महालगाव परिसरामध्ये बिबट्या फिरत असल्याची चर्चा। वन विभागाच्या वतीनं बिबट्याचा शोध सुरू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यातील बाणेर रस्त्यावर अपघात प्रकरणी वृद्धाला उडवलेल्या रिक्षा चालकाला कोठडी। रिक्षा चालकाला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चालकाला 5 महिन्यानंतर दिल्लीतून करण्यात आली अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।